रंगमंच के लिए अपना जीवन समर्पित करने वाले दिग्गज नाट्यकर्मी राजा भाऊ मोरे का दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। अमरावती में राज्य नाटक प्रतियोगिता में नाटक देखने के दौरान उन्हें दिल का दौरा पड़ा और अस्पताल ले जाते समय उनकी मृत्यु हो गई। इसी तरह से एक नाट्यकर्मी ने थिएटर में ही अपनी अंतिम सांस ली। नाट्य परिषद की ओर से दिया जाने वाला इस साल का प्रतिष्ठित लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड महज 3 दिन पहले रंगमंच के तपस्वी कहे जाने वाले राजा भाऊ मोरे को दिया गया था। ये पुरस्कार उन्हें रंगमंच के लिए समर्पित उनके जीवन की पहचान के रूप में प्रदान किया गया था। नाट्य परिषद के तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पंशीकर के मार्गदर्शन में राजा भाऊ ने 33 साल पहले अमरावती नाट्य परिषद की स्थापना की थी और आज नाट्य परिषद में लगभग 500 सदस्य है। राजा भाऊ ने न केवल अमरावती शहर में बल्कि ग्रामीण क्षेत्रों में भी नाट्य की शुरुआत की और लगातार विस्तार करते रहे। आजाद हिंद मंडल की ओर से उन्होंने 40 वर्षों तक प्रतियोगिताओं में नाटक प्रस्तुत किए, कई पुरस्कार जीते, 100 से अधिक नाटकों का निर्देशन और मंचन किया। खास बात तो ये है कि किसी भी रंगमंच संस्था की मदद के लिए वह हमेशा ही तैयार रहते थे। जिस मंच और नाटक के लिए राजा भाऊ ने अपना जीवन समर्पित कर दिया था, उसी थिएटर में उन्होंने अपनी जीवन की आखिरी सांसें ली। उनकी आकस्मिक मृत्यु से नाट्य प्रेमियों में शोक की लहर है। अमरावती जिले के दरियापुर तहसील के साप्ताहिक बाजार में हाथ में रिवॉल्वर लिए घूम रहे 2 युवकों का एक वीडियो वायरल हुआ था। जांच में पता चला है कि वह रिवॉल्वर नहीं बल्कि रिवॉल्वर जैसा दिखने वाला महज एक लाइटर था। दरियापुर शहर में रात के समय सड़क पर घूम रहे 2 युवकों का वीडियो खूब वायरल हुआ था। पहले तो ऐसा लगा कि दोनों युवक हाथ में पिस्तौल लेकर घूम रहे हैं। वायरल वीडियो के आधार पर जब पुलिस ने मामले की जांच शुरू की तो सच्चाई कुछ और ही सामने आई। पुलिस की जांच में इन दोनों युवकों की भी पहचान हो गई है। वैसे उनके हाथ में पिस्तौल नहीं बल्कि पिस्तौल की ही तरह दिखने वाला एक लाइटर था। पुलिस ने जब उनसे पूछताछ की तो दोनों ने बताया कि वो अपने दोस्त का जन्मदिन मनाने के बाद घर लौट रहे थे, लेकिन दोनों युवकों पर पुलिस को अभी भी संदेह है और उस दिशा में कार्रवाई की जा रही है। तो व्हिडिओ आपल्या न्यूज चॅनलने चालवलेला आहे, त्यामध्ये जे 2 मुलं मिळाले, ते 2 मुलं एका खासगी डॉक्टरकडे कंपाऊंडरचं काम करतात आणि शिक्षण पण घेतात। त्यांना बोलवून आपण त्यांच्याजवळचं जे पिस्तलसारखं वस्तू होती ती जप्त केली, पाहिली। ती वस्तू ही लायटर आहे। त्या दिवशी हा व्हिडिओ जो व्हेरीफाय केला आम्ही, तो हा 15 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आहे। एक महिला त्या ठिकाणची टेरेसवर वॉकिंग करताना तिला कुतूहलाने 2 मुलं चालत असताना काहीतरी वस्तू त्यांच्या हातामध्ये चमकली। ती वस्तू पाहून त्यांनी तो व्हिडिओ काढला, झूम करून व्हिडिओ काढला आणि सेव्ह करून ठेवला होता। त्यांच्या मुलाने तो व्हायरल केला। तो व्हायरल व्हिडिओमुळे आज आपण त्यांना निष्पन्न केलं आणि ते दोन्ही मुलं कोणती त्यांच्यावर गुन्हे नोंद नाही आहेत, ते सर्वसामान्य मुलं आहेत। त्यांच्याकडून ते लायटर आपण जप्त केलेलं आहे। कोणती दहशत वगैरह ऐसा कोई प्रकार नहीं है। शिवसेना सांसद संजय राउत को उनके बयानों को लेकर बार बार नसीहत मिल रही है। संजय राउत के हालिया बयान पर भाजपा विधायक प्रताप अड़सर ने उन्हें महापुरुषों पर अध्ययन करने के बाद बयान देने की सलाह दी है। वास्तविक महापुरुष हे संपूर्ण जगाचे आहे, देशाचे आहे, परंतु संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या ज्या काही घटना आहे राजकीय, त्याचा संदर्भ देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अभ्यास न करता अशा महापुरुषांना त्या चर्चेमध्ये व त्या गोष्टींमध्ये ओढणं हे अत्यंत मुळात चुकीचं आहे। त्यामुळे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा उपयोग करणं याचा तर आम्ही निषेध करतोच, पण सोबतच संपूर्ण माहिती घेऊन, कारण अशा महापुरुषांबद्दल बोलताना त्यांचे संदर्भ देताना त्याची संपूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे आणि माहिती नसल्यास तसं बोलू नये एवढं तरी या स्तरावर असलेल्या नेत्यांना समजायला पाहिजे। या दृष्टीनं येणाऱ्या काळात त्यांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा करतो। अमरावती जिले के बेलोरा ग्राम पंचायत चुनाव पर सभी की निगाहें हैं। बेलोरा ग्राम पंचायत में सरपंच पद के लिए विधायक बच्चू कडू के भाई चुनावी मैदान में उतरे हैं, जिससे यहां चुनाव काफी रोचक हो गया है।
अमरावती जिले की बेलोरा ग्राम पंचायत पर सबकी निगाहें टिकी हुई है। बेलोरा बच्चू कडू का पैतृक गांव है। इस ग्राम पंचायत में शिंदे फडणवीस सरकार में शामिल विधायक बच्चू कडू के प्रहार ग्राम विकास पैनल की ओर से उनके बड़े भाई भैया कडू सरपंच पद के लिए मैदान में उतरे हैं। वहीं भाई कडू के खिलाफ कांग्रेस समर्थित परिवर्तन पैनल से सरपंच पद के लिए दत्ता उर्फ रामेश्वर विधाते चुनावी मैदान में हैं। इसलिए इस चुनाव में बच्चू कडू की प्रतिष्ठा दांव पर है। बेलोरा ग्राम पंचायत में 13 सदस्यों के लिए चुनाव हो रहा है, जिसमें कडू के पैनल के 5 सदस्यों को निर्विरोध चुन लिया गया है, जबकि सरपंच और 8 सदस्यों के पद के लिए 18 दिसंबर को चुनाव होगा। इसलिए इस चुनाव में सीधा मुकाबला इन्हीं के बीच है। इस चुनाव के लिए बच्चू कडू की प्रहार जनशक्ति पार्टी और परिवर्तन पैनल द्वारा जोरदार प्रचार किया जा रहा है। आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत 30-35 वर्षापासून मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि कार्यकर्त्यासोबत मी सतत त्यांच्यासोबत राहिलो। कार्यकर्त्यासोबत त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्याच्या सोबत होतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मला तुम्ही गावात वृक्षारोपण झालं आहे, गावाचे अनुशासन आहे, कामाबद्दल आहे, जे गावात विकासाचे काम होते त्याच्यात माझं मार्गदर्शन देत होते। त्या कामात सगळ्या गावातल्या कामात मी सहभागी होतो आणि त्यानंतर कार्यकर्ता आणि काही प्रतिष्ठित नागरिक गावातले त्यांनी तुम्ही उमेदवारी घ्यावा यावेळेला त्याचा अट्टास धरला, म्हणून मी डायरेक्ट थेट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची रिंगणात आहे। आमचं विकासाचं धोरण आमच्या जो विकासाचे दार उघडणारे आमदार बच्चूभाऊ कडू बेलोऱ्यात पहिलेची स्थिती जी होती त्यावेळेस आमच्या ती 25 वर्षा पहिले सत्ता होती त्यावेळेस इथले जे जुने माणसं आहेत त्यांना सगळी माहिती आहे। ज्या जागी कचरा काळी उखंडे राहत होते तिथे आज मोठमोठ्या करोडोच्या बिल्डिंग उभ्या आहेत आणि आता अशी स्थिती आहे की गावात कुठे निधी टाकासाठी जागा शिल्लक नाही आहे आणि समोरील सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याला घेऊन सांभाळून आणि पक्षाला सांभाळून आणि भाऊच्या आशीर्वादाने आम्ही सगळे कामं करतो। 20 वर्षापासून आमदाराची सत्ता आहे। बरेचसे कामं रखडलेले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी सरपंच पदाकरता उभा आहे आणि दवाखाना नाही आहे, दवाखाना आहे तिकडे गावाच्या बाहेर आहे, शाळेत रिक्त पदं आहे ते भरल्याने गेले आहे, घरकुल आहे बऱ्याचशा लोकांचे घरकुल झाले नाही, अजून कोणाला राहायला जागा नाही आहे, पांधन रस्ते आहे, पांधन रस्ते बरेच दिवसापासून जैसे ते आहे। आमची लढाई हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। हापसी आहे, बऱ्याच जागी हापसी आहे, पाणी भेटत नाही लोकांना आणि हे इकडचं तिकडचं पाणी येऊन राहिलं, कधी शुद्ध पाणी येऊन राहिलं, कधी गावातलं येऊन राहिलं, हे कॉकटेल येऊन राहिलं पाण्याचं, यानी त्याच्यानं रोगराई पसरली है, ते पूर्ण करेल मी। अमरावती जिले में ग्राम पंचायत चुनाव के लिए अब रौनक छा गई है। ग्राम पंचायत अंतर्गत हर चौक चौराहे पर उम्मीदवारों के बैनर और पोस्टर लग गए हैं। अमरावती जिले में ग्राम पंचायत चुनाव की हवा अब तेज हो गई। इसके साथ ही ग्रामीण क्षेत्रों में चुनावी चर्चा और प्रचार भी अपने चरम पर पहुंच गया है। अमरावती जिले में 257 ग्राम पंचायतों के चुनाव होने थे। इनमें से 5 ग्राम पंचायतों का निर्विरोध निर्वाचन हो गया है, जिसके बाद अब 252 ग्राम पंचायतों में मतदान होगा। 18 दिसंबर को मतदान होगा, जबकि 20 दिसंबर को इसका परिणाम घोषित होगा। ग्रामीण इलाके में मतदाताओं को लुभाने के लिए उम्मीदवारों ने अपनी पूरी ताकत लगा दी है, इसलिए हर चौक चौराहे पर बैनर और पोस्टर लगाए गए हैं। अमरावती से विधान परिषद के भाजपा विधायक प्रवीण पोटे ने मांग की है कि राज्य में धर्मांतरण और लव जिहाद कानून लागू किया जाए। पोटे ने कहा कि विधेयक अब शीतकालीन सत्र में पेश किया जाएगा। प्रवीण पोटे ने यह भी बताया कि सरकार से इस कानून को लागू करने की मांग को लेकर 18 तारीख को अमरावती में एक अखिल हिंदू मौन मार्च निकाला जाएगा। आपण लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा हा अंमलात महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये याला एक प्रोटेक्शन म्हणून आपण करतो आहे आणि या विधेयकामध्ये खाजगी विधेयक आपण सगळे आमदार आमचे भारतीय जनता पार्टी संपूर्ण आमदार
आणि शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी मी मांडणार आहे. हे विधेयक येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 25,000पेक्षा अधिक मुली आज मोठ्या प्रमाणात पळून नेलेल्या आहे. आज आम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात येते की समाजाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने मुलींचे पैसे ठरवण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचारसुद्धा केला जात आहे. आज जी मुलगी गेली ती परत कधी आलेली नाही असा कुठे रेकॉर्डवरती नाही. पोलीस विभागसुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यात काम करत आहे, पण पोलीस विभागालासुद्धा याच्यात यश येत नाही आहे. या अनुषंगाने आपण हा कायदा करणं अत्यंत आवश्यक आहे. या कायद्यामध्ये ही जे लव जिहाद किंवा धर्मांतरण जे काम करणारी लोकं आहे या लोकांना कुठेतरी ब्रेक लागणं अत्यंत गरजेचं आहे. कायदा केल्यानंतर तो कायदा अंमलात आणल्यानंतर त्याला पळवाटासुद्धा राहता कामा नये हे प्रामुख्याने शासनाने पाहिलं पाहिजे. कुठेही याला शासकीय अनुदानित किंवा शासनाचा कोणताही जो काही लाभ असेल तो मिळता कामा नये. हे ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी तुम्हाला एक सांगतो 100% हा कायदा व्यवस्थित आणि सक्सेसफुली होईल असं मला वाटतं. छत्रपति शिवाजी महाराज के बारे में विवादित बयान देने वाले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के विरोध में महाविकास आघाड़ी ने मुंबई में एक भव्य मोर्चा निकालेगा. शिंदे गुट के विधायक बच्चू कडू ने इस पर अमरावती में प्रतिक्रिया दी है. बच्चू कडू ने भी अपना मत व्यक्त किया कि यदि महापुरुषों के बारे में बयान देने वालों के खिलाफ मोर्चा निकाला जाता है तो ये अच्छा है, और यदि कोई महापुरुषों के बारे में गलत कहता है तो उसे दंडित किया जाना चाहिए. एकंदरीत तसं चांगलंच आहे का महापुरुषांबद्दल महाविकास आघाडीला जे काही आता त्यांच्याकडे काय म्हणते खूप प्रेम म्हणा किंवा अशा किंवा गोष्टी होते तेव्हा असं कोणी करू नये. राज्यपालांनी बोलले असं, चंद्रकांत दादा बोलले असं किंवा आता संजय राऊतजी बोलले, कोण कोणी काही ना काही चुकत बोलतं आहे. पण माझं असं म्हणणं आहे शब्द चुकणं आणि ते जाणून बुजून बोलणं हा मोठा फरक आहे याच्यामध्ये. जाणून बुजून कोणी बोलत असेल तर तो कोणत्याही पार्टीचा असू दे, तो कुठल्याही पदावर असू दे, त्याला रट्टा दिला पाहिजे. पण जाणून बुजून न बोलता जर कोणी त्याचं भांडवल करत असेल तर ते राजकारण महापुरुषाबद्दल कोणी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. एकतर आपण शब्द जपून हे करा. आता आम्ही बोलतो कधी कधी बोलताना आमच्या तोंडून निघतं. आता एखाद्या वेळेस चुकीचं वक्तव्य आमच्याही तोंडून निघते, पण त्याच्याबद्दल लगेच क्षमा याचना करून त्याची खरी चूक समजून त्याच्यासमोर गेलो पाहिजे. अमरावती में संत गाड़गी महाराज की पुण्यतिथि पर 14 से 21 दिसंबर तक पुण्यतिथि महोत्सव का आयोजन किया गया है. इसके तहत गाड़गी नगर परिसर में अन्नदान, भागवत कथा, सामुदायिक प्रार्थना, व्याख्यान, भक्ति संगीत, पुण्य स्मरण, श्रद्धांजलि आदि विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है. स्वच्छता, साक्षरता, सामाजिक एकता, भेदभाव रहित सामाजिक व्यवस्था आदि विभिन्न मुद्दों को लेकर संत गाड़गे बाबा गांव-गांव में घूमे और अपने कीर्तन के माध्यम से आत्मज्ञान के लिए काम किया. उनके सत्कर्मों के लिए उन्हें पहचाना जाता है और आज भी समाज में सत्कर्म के लिए लोगों को प्रेरित करते हैं. संत गाड़गे महाराज की पुण्यतिथि पर 14 से 31 दिसंबर तक पुण्यतिथि महोत्सव का आयोजन किया गया है. इसके तहत गाड़गी नगर परिसर में विविध उपक्रम आयोजित किए गए हैं, जिनमें अन्नदान, भागवत कथा, सामुदायिक प्रार्थना, व्याख्यान, भक्ति संगीत, पुण्य स्मरण, श्रद्धांजलि आदि विभिन्न कार्यक्रम शामिल है. इन कार्यक्रमों में बड़ी संख्या में भक्त पहुंचकर अपनी श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं. नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. भावपूर्ण प्रतिमेची पूजा करून तिथं कलश स्थापना झालेला आहे. बाबांच्या प्रवास गाडीचं सुद्धा पूजन झालेलं आहे. हा समाधी मंदिरावर होणारा सोहळा 66वा पुण्यतिथी महोत्सव या निमित्तानं अंधपंगू गोरगरीब लोकांना दररोज मिष्टान्न भोजन देण्याचा उपक्रम संस्था राबवत आहे. त्याचबरोबर अंधपंगू गोरगरीब लोकांना 18 तारखेला हजारोच्या संख्येने जेवढे येतील तेवढ्यांना उनी ब्लँकेट देण्याचा उपक्रम सादर केला जाईल. तेव्हा माझी संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रातील गाडगे बाबांच्या भक्तमंडळींना विनंती करतो की त्यांनी समाधी मंदिरावर होणाऱ्या त्या बाबांच्या दशसूत्री योजनेच्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरता यावं.
बाबाचा दशसूत्री कार्यक्रम, भुकेल्याला जेवण, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागरिकांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणाकरिता मदत, बेकारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, याप्रमाणे या समाधी मंदिरावर हा कार्यक्रम राबवला जातो. तेव्हा मित्रहो, भजन पूजन कीर्तन तर होतेच आहे, तेव्हा गाडगे बाबांनी सांगितलेला संदेश आपल्या आचरणात आणावा आणि त्याचा तंतोतंत पालन करावं आपण अशी विनंती करतो. बाबांनी सांगितलं, व्यसनमुक्त व्हा, दारू पिऊ नका, कोंबडे बकरे कापून खाऊ नका, मुक्या जनावरांची हत्या करणं पाप आहे, गुटखे खाऊ नका, हा बाबांनी जो व्यसन मुक्तीचा संदेश दिला है. अमरावती जिले में अब कॉलेज के विद्यार्थियों को जाति प्रमाण पत्र के लिए भटकना नहीं पड़ेगा, बल्कि विद्यार्थियों को कॉलेज में ही जाति प्रमाण पत्र मिल सकेगा. कास्ट वैलिडिटी यानी कि जाति सत्यापन वैधता प्रमाण पत्र के लिए छात्रों को समाज कल्याण विभाग के जाति सत्यापन विभाग के बार बार चक्कर काटने पड़ते थे, लेकिन अब उन्हें आसानी से जाति प्रमाण पत्र प्रदान किया जा सकेगा. समाज कल्याण की जिला जाति प्रमाण पत्र सत्यापन समिति द्वारा कॉलेज में ही दस्तावेजों की जांच कर छात्रों को जाति सत्यापन प्रमाण पत्र दिया जा रहा है. अमरावती जिले में इसके लिए एक कार्यशाला और शिविर शुरू किया गया है. इस अनूठी पहल से विद्यार्थियों को परेशानी कम हो जाएगी. माननीय आयुक्त समाज कल्याण आणि माननीय महासंचालक बार्टी यांच्या संकल्पनेतनं मंडणगण पॅटर्न अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपाचं हे शिबिर आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्याच दिवशी किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये व्हॅलिडिटी देण्याचा प्रयत्न करते आहे. त्या अंतर्गत आम्ही बियाणी कॉलेजमध्ये जवळपास 6 डिसेंबरच्या दिवशी 115 जणांना आम्ही त्याच दिवशी व्हॅलिडिटी इश्यू केल्या. मालू इंटरनॅशनल कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही जाऊन प्रत्यक्ष तिथे त्या दिवशी जवळपास 90 लोकांना एकाच दिवशी व्हॅलिडिटी दिल्या गेलेली आहे. आणि आज इथे नरसिंह कॉलेजमध्ये सुद्धा आमचा हा कॅम्प आयोजित केलेला आहे. आणि ह्या कॅम्प अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांचे फॉर्म्स आजच स्वीकारून आज त्यांना तात्काळ व्हॅलिडिटी देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. ह्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे. आणि अमरावतीच्या सगळ्या कॉलेजेसना आमची अशी विनंती राहील आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या कॉलेजमध्ये कॅम्प आयोजित करून आम्हाला सांगावं, जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये येऊन व्हॅलिडिटीचा अर्ज स्वीकारून व्हॅलिडिटी देऊ शकू. शिक्षण महर्षि डॉक्टर पंजाबराव देशमुख की 124वीं जयंती उत्सव के उपलक्ष्य में श्री शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी व मॉर्निंग क्रिकेट क्लब के संयुक्त तत्वाधान में स्वर्गीय VM दादा साहेब कालमेघ स्मृति प्रत्यर्श मॉर्निंग चषक टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता आयोजन किया गया है. इस अवसर पर विधायक सुलभाताई खोड़के, श्री शिवाजी शिक्षा संस्थान के कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, पूर्व राजस्व उपायुक्त उद्धवराव गरकल, मातोश्री विमलाताई देशमुख महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख, शारीरिक शिक्षा संचालक प्रोफेसर विलास ठाकरे, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय के प्राचार्य अरुण गावंडे, डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक के प्राचार्य डॉक्टर गजानन गोसावी, वैशाली बिजवे, श्रीराम भटकर, आजीवन सदस्य सदाशिवराव चिंचे सहित क्रिकेट प्रेमी बड़ी संख्या में उपस्थित थे. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित क्रिकेट प्रतियोगिता में इस बार बड़े पुरस्कार भी प्रदान किए जाएंगे. इस अवसर पर विधायक सुलभाताई खोड़के ने राज्य स्तर पर भी इसी तरह के क्रिकेट टूर्नामेंट आयोजित किए जाने की इच्छा व्यक्त की. गेल्या महिन्याभरापासून मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला आज हे सुंदर जे मैदान दिसत आहे, मैदान त्यांनी साकारलेलं आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख यांच्या 124व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने. फिलहाल के लिए बस इतना ही. हम फिर लौटेंगे और करेंगे खबरों की बात. आप यूं ही बने रहिए UCN न्यूज के साथ. नमस्कार.